बघा ट्रेन सुटले आणि यांचा खायला सुरुवात झालेली आहे. श्रीशा से हाय कर, अबू हाय कर, हाय. तर बघा माझे पप्पा, श्रीशा, ही आहे मेशा, मामाची मुलगी, मामा, मम्मी आणि इथे गुड्डी बसले. सो चलो आता आम्ही निघालो आहे. आमचे डेक्कन क्वीन सुटले, 5:15 झालेत, ते 5:15 झालेत. सो चलो आता इथून आपल्या प्रवासाला सुरुवात. नमस्कार मंडळी, तर आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मी सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आम्ही आता निघालो आहे संपूर्ण फॅमिली पुण्याला. सो आज आहे 26 तारीख आणि माझ्या दादा आणि बहिणीची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे. तर त्या निमित्ताने आम्ही चाललेलो, पण थोडंसं मागे पुढे झालो. तो तिकीट आम्हाला कालच्या नाही मिळालं, तर आम्ही आज निघालो. तर आम्ही पकडले डेक्कन क्वीन. CSTवरून 5:10ची ट्रेन होती आणि ट्रेन सुटली. तर चला मग या पुढचे 2-3 दिवसाचे पुण्याचे ब्लॉग असतील. मग पुण्याला मी कुठे फिरतो आहे, त्यानंतर काही स्ट्रीट शॉपिंग किंवा काही खाणं पिणं जर झालंच तर हे सगळं 2-3 दिवसाच्या ब्लॉगमध्ये शूट होईल आणि पुणा स्पेशल ब्लॉग येतील. तर चला मग आता इथून प्रवासाला सुरुवात झाली. तर शीशा वगैरे आहेत, मामा आहे, मम्मी पप्पा मुली आहे, असं आम्ही सगळे निघालो. चलो आमच्याबरोबर असेच राहा आणि पुण्याचा ब्लॉग माझा पूर्ण नक्की बघा. हे बघा आम्ही निघालो आहे पिकनिकला. गुड्डी पिझ्झा घेऊन आले. बाप रे, कोणता आणला आपण बघूया. चला इथे एक बॅग आहे आणि आपल्या 8 सीट आहेत. इथे 2 आहेत, त्यानंतर इथे 2, इथे 2, इथे 2. हे बघा ट्रेन सुटली नाही की यांची सुरुवात झाली खादाडायला. आहे बघा. बघू. हो बाप रे, 16 इंचचा पिझ्झा घेऊन आले. चला आता आपण तरी का गप्प राहायचं. रोटी आहे रोटी. खूप पातळ आहे. सो चलो आता एक खात खात आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. चीयर्स. आता मी कुठे आलोय, आता आलंय कोणतं स्टेशन आलंय, चाललंय कोणतं स्टेशन ते लावलेलं पण नाही आहे. कोणतं स्टेशन? हां, ठाणे. आता जस्ट आम्ही ठाणा क्रॉस केलं आहे. आता वाजले किती? 5:40, पावणे 6 झाले. सो आता बघूया किती वेळ लागते. तरी अंदाज आपल्याला किती लागेल, 9:30-10 होतील ना. चला मग आता आम्ही ठाणा सोडला आहे. तर 9:30-10पर्यंत ऑलमोस्ट पोचू असं तिकीटवर पण आहे. तर बघूया जेवढं होईल आपल्याला तेवढं आपण मध्येच प्रवासाचं शूट केलं तर करूया. तर मग झोपलो तर शीशा बघा माझी कोपऱ्यात बसली. शीशाला 5 वर्षाचं इंजेक्शन दिलं ना, डोस दिला, त्यामुळे तिला पायाला थोडा पेन होत आहे. तर तिची अशी बोलायची जेव्हा इच्छा नाही आहे. झोप आली सोन्या? हां झोप आईच्या मांडीवर झोप. चलो पिझ्झा वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही घेतल्यात शेंगदाणे. आणि ॲक्च्युली ना ट्रेनमध्ये शेंगदाणे खाण्याचा आनंद किंवा मजा वगैरे वेगळी असते, मस्त असते. एकदा बाहेर छान आणि त्यात विंडो सीट मिळाली ना तो परमानंद असतो. शेंगदाणे छान विंडो सीट, बाहेरचा नजारा. हे बघा आमची बच्चा माझी. चला आता ट्रेनमध्ये ना सगळं नाश्ता वगैरे सगळं सुरू झालं आहे. बघा आता आम्ही बाहेरून बहिणीने आणलेला पिझ्झा वगैरे, त्यामुळे आम्ही इकडे काही घेतलं नाही. पण शेंगदाणे मॅन्डेटरी आहेत जर प्रवास ट्रेनचा असेल तर. सो बाकीचं पण त्याचं खाणंपिणं फिरतच आहे. पण मला ना ट्रेनमधली चहा नाही आवडत. ती डिप करायची असते ते वेगळंच लागते, पचपची दाणे विचित्र. सो चला मग असं काही जे काही घेईन मी किंवा काही असं वेगळं दिसलं बाहेरचं तोच थोडा नजारा आपण शूट करूया आणि मस्त आनंद. श्रीशा अरे हिला काय झालंय? ही पण नाचते मागापासून. ह्या ट्रेनमध्ये ना 2-3 बायका आहेत. अगं नाही, ही पण नाचते बघ. परत तू जरा लक्ष ठेव. ह्या 2-3 बायका ना आम्ही चढल्यापासून नुसत्या नाचत आहेत इकडून तिकडून.
सो मी रेकॉर्ड करते बघा. या तुम्हाला पण कधी भेटला ना प्रवासात बघून ठेवा त्यांना. आणि दोघी पण व्हाईट ड्रेसमध्ये जाते बघा. ती एक तिकडे उभी बघा, एक लोकल चालले. अप डाऊन चला. तर मग ना आपल्याला एका काकांनी सजेस्ट केलं आहे की पुढे पेंट्रीमधून थोडं आपल्याला व्ह्यू जरा चांगला मिळेल, कारण का तिथे विंडो वगैरे मोठी आहे आणि असं कोणी बोलणारं नाही आहे. चला तिथे ट्राय करूया, कारण आता ना थोड्या वेळाने अंधार पडेल, त्यामुळे तसंही काही दिसणार नाही आहे. तर आपण तिकडे जाऊन बघूया थोडंसं काही दिसतंय का. सो चलो. तर आपण आलो आहे पेंट्रीमध्ये आणि मी फर्स्ट टाईम असं काहीतरी प्रवास करते, तर आपण पेंट्रीचा एक थोडा व्ह्यू घेऊया. बघा आता तिथे जेवण वगैरे जे काय आहे ते बनवलं जातं आणि इथे आलो आहे. इथे ऑलमोस्ट सगळं फुल आहे. तर इथे या ताई आणि त्यांची मुलगी बसली, तर म्हटलं त्यांना थोडी रिक्वेस्ट केली की आपण इथे बसूया का. इथे विंडोसुद्धा खूप मोठ्या आहेत, त्यामुळे बाहेरचा व्ह्यूसुद्धा खूप छान कॅप्चर होत आहे. तर आता आपण कल्याण सोडलंय. कल्याणला थांबेल ना ताई. ओके, सो आता कल्याणला हॉल्ट आहे. खूप छान वाईब आहे ते. असा पण एक ट्रेनमध्ये पार्ट असतो हे आम्हाला माहीत नव्हतं. समजते. आता कल्याणला हॉल्ट नाही केलं म्हणजे आता त्या इथे ताई बसल्या त्या बोलल्या की कल्याणला हॉल्ट करेल, बट नाही केलं. वाव, खूप छान आहे. म्हणजे ॲक्च्युली आम्ही आहे ना पुण्याला जात असतो, पण हे फर्स्ट टाईम असं ट्रेन सोडून मेन डब्बा सोडून याच्या पॅन्ट्रीमध्ये मी फर्स्ट टाईम आले. आणि हा इकडचा लुक आणि ओव्हरऑल व्ह्यू खूप छान आहे. आणि असं वाटत नाही की आपण ट्रेनमध्ये आहोत. जिकडची साफसफाई आणि त्यानंतर ओव्हरऑल ॲम्बियन्स खूप छान आहे. आणि त्या या मोठमोठ्या विंडो, त्यामुळे बाहेरचं जे दिसणारा व्ह्यू आहे ते अगदी म्हणतात ना की कसं आहे, खूप छान लगा रे असं आहे. सो खूप छान आहे. आता मी थोडा वेळ इथेच बसणार आहे अंधार पडेपर्यंत. सो बाहेरचं जेवढं आपल्याला शूट करता येईल ना छान छान ते आपण शूट करू आणि दाखवण्याचा प्रयत्न करू. ॲक्च्युली ना माझं थोडं चुकलं, थोडं लवकर यायला हवं होतं, पण मला माहीत नव्हतं की त्याचं आहे. चला आता आपण सोडलं आता विठ्ठलवाडी स्टेशन. हे आहे विठ्ठलवाडी स्टेशन. कल्याणला नाही थांबली. आय वॉज थिंकिंग की कल्याणला थांबेल बिकॉज मेन जंक्शन हॉल्ट घेतात ना ट्रेन. बघा असं आता विठ्ठलवाडी गेल्या. आलोय पेंट्रीमध्ये आणि छानपैकी चहा घेतलाय गरम गरम बाहेरचा व्ह्यू बघून. सो मी आणि गुड्डी आहे इथे. आपण टेस्ट करूया कसं आहे. आणि ती लोक ना गरम पाणी देतात आणि त्याच्यामध्ये गिरनारचं एक सॅशेज असतं, सॅशे पॅकेट असतं, सॅशे असतं त्याच्यामध्ये मसाला आणि ते सगळं असतं. तर ते घेऊन गेले, ते दाखवायला नाही ठेवतात. तर ओके आहे. म्हणजे ते आपल्याला दुधाचं चहा प्यायचं सवय असते ना, सो ही चहा जास्त नाही जमत, एखाद दुसरा गोटपर्यंत ठीक आहे. चलो मग आपण बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करूया. आणि आता ऑलमोस्ट आता संध्याकाळ रात्र होत आले, 6:15 झाले. माझी बहीण ऑफिसमध्ये पिते ती चहा, तिला आवडते. सो मला नाही जास्त आवडते, 1-2 सिप मी पियेन. सो चलो. चला आता अंधार झालाय, सगळं दिसेन असं झालंय. चला
आता इथून जाऊया आपल्या मेन डब्यामध्ये. छान आहे पॅन्ट्रीचा व्ह्यू. इथून जाऊया. चलो आता आलं आहे स्टेशन. कोणतं स्टेशन आहे? वांगणी. सो चला आता वांगणी पण सोडलं आहे आणि हा पण डब्बा सोडून जाऊया आपण आपल्या डब्यात. बाय बाय वांगणी. चला तर आता लोणावळा गेल्या. लोणावळ्याला हॉल्ट होता. खोपोलीच्या घाटातून मस्तपैकी ते बघा लोणावळा 2 इंजिन लावून. हे आमच्याबरोबर जे एक ते प्रवासी दादा होते ज्यांनी मला पेंट्रीचं सांगितलं तर तेच म्हणालेले की खोपोलीला 2 इंजिन कल्याणला 2 इंजिन लावतात ट्रेनला, जेणेकरून खोपोलीच्या काय म्हणतो ह्याच्यातून चढायला आपलं घाटातून. येस. सो आता लोणावळ्याला थांबली की बराच वेळ. ते 2 एक्स्ट्राचे इंजिन काढले आणि आता आम्ही निघालो आहे. सो नेक्स्ट स्टेशन आहे येस. चला आता आपण उतरणार पुण्याला. हा ना मज्जा आहे. चलो नाव वी हॅव रिच्ड शिवाजीनगर स्टेशन. सो आता नेक्स्ट स्टेशन आहे पुणे. मस्त इथे खूप थंडी आहे पुण्याला. बापरे, आपल्या मुंबईला इतकी नाही जाणवत पण इथे आहे बऱ्यापैकी थंडी आहे. चला मग आम्ही 8:30च्या अराऊंड उतरलो. म्हणजे आता 8:45 झाले आहेत. तर 8:45ला आम्ही उतरलो पुणा स्टेशनला आणि इथून आता आम्ही बाहेर पडतो. थोडं लवकर आलो. 9:30 वगैरे अंदाज होता. लवकर आलो. सो चला आता इथून जाऊया घरी. माझ्या आम्ही बघताय सगळ्यांनी खूप असं स्वेटर वगैरे घातलेलं. खूप थंडी आहे पुण्याला कम्पॅरेटिव्हली मुंबईपेक्षा. चला मग आता जाऊया घरी. चला आता फायनली उतरलो आहे आम्ही. आलो आहे पुणा स्टेशनच्या बाहेर. खूप थंडी आहे. खूप म्हणजे खूप. चला आता इथे येणार आहे दादा. त्याची वाट बघूया आणि मग त्याच्याबरोबर जाऊया. तर ना ॲक्च्युली पुण्याला खूप थंडी आहे. बाप थंडी आहे. म्हणजे लोकांना बघाल तुम्ही अक्षरशः सगळीजणं स्वेटर कानटोपरं आणि ते शॉल वगैरे घालूनच फिरत आहेत. खूप थंडी आहे. आपल्या मुंबईला नाही जाणवत. अगदी खूप रात्री असं थंडावा जाणवला तर, नाही ते शक्यतो नाही. पण इथे खूप थंडी आहे खूप. चला आता इथून घरी जाऊया. आम्ही टॅक्सी नाही दादांनी कॅब बुक केलेली. त्याच्यामध्ये बसलो आहे. तर दादा, माझी बहीण आणि शिक्षा येतात बाईकवर आणि आम्ही सगळे कॅबमध्ये बसलो आहे. आता आम्ही कॅबने चाललो आहे घरी. सो ओव्हरऑल आमचा आजचा प्रवास खूप छान होता. जी डेक्कन क्वीन आम्ही बुक केलेली ना, म्हणजे रिझर्वेशन होतं, तिच्या सीटिंग अरेंजमेंट आणि त्यांची पेंट्री वगैरे मी जसं दाखवलं खूप छान होतं. तर असं मी आता मी मम्मीला म्हटलं की याच्यापुढे आपण कधी येणार असतो तर आपण तिचीच बुकिंग करू. सो खूप कम्फर्टेबल, त्यानंतर क्लीन आणि ते पेंट्री पण त्यांची खूप व्यवस्थित होती. सो प्रवासाचा त्रास नाही होत. तर खूप छान झाला प्रवास. तर चला मग आता इथून निघतोय घरी. सो कसा वाटला तुम्हाला आजच्या प्रवासाचा व्हिडिओ? तो माईट बी उद्याचा व्हिडिओ याच्यात कंटिन्यू होईल किंवा हा वेगळा जाईल. तर चलो फायनली पुण्याला आलो आहे. प्रवास खूप छान झाला. तर भेटूया मग पुण्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.